सध्या संपूर्ण देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे। शिक्षण व्यवस्था आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या दोन मोठ्या मुद्द्यांवरून आज देशातील तरुण आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। देशाची राजधानी दिल्लीपासून ते थेट आपल्या महाराष्ट्रातील मुंबई पुण्यापर्यंत सध्या आंदोलनाचा भडका उडाला आहे। पण ही आंदोलने नक्की कुठे सुरू आहेत, त्यामागचे कारण काय आहे आणि मुंबईत अचानक जमावबंदी का लागू करण्यात आली आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सगळ्यात आधी बोलूया देशातील सध्याच्या सर्वात मोठ्या आंदोलनाबद्दल। नीट परीक्षा पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात हजारो विद्यार्थी सध्या नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे एकत्र आले आहेत। कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी या युवा संघटनेच्या बॅनर खाली हे आंदोलन सुरू आहे। 20 जुलै रोजी या विद्यार्थ्यांनी संसदेवर एक मोठा मोर्चा काढला होता। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र खळबळ उडाली होती, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत। विद्यार्थ्यांची मागणी आहे की शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता यावी आणि जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने विरोधी पक्षांचे खासदारही संसदेच्या आवारात या मुद्द्यांवरून सरकारचा निषेध करत आहेत। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता आपल्या महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत। मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईतील दादर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून 23 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान शहरात जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत। याशिवाय एमपीएससी परीक्षांच्या तारखा आणि जागा वाढवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीही सातत्याने आंदोलन करत आहेत। विद्यार्थ्यांसोबतच देशाचा अन्नदाता म्हणजे शेतकरी वर्गही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे। सुमारे 250 राष्ट्रीय शेतकरी संघटनांच्या आघाडीने नवी दिल्लीतील किसान घाट येथे एका मोठ्या मोटरसायकल रॅलीचे नियोजन केले आहे। दिल्लीच नाही तर पंजाबमध्ये भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे। तर दुसरीकडे गुजरातमध्ये वीज दरांच्या मुद्द्यावरून आणि कर्नाटकमध्ये एआय टाउनशिप प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन संपादन विरोधात स्थानिक शेतकरी जोरदार आंदोलन करत आहेत। या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाचे आंदोलन लडाखमध्ये सुरू आहे। लडाखला 6व्या अनुसूचीचा दर्जा मिळावा आणि तिथल्या पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणावर बसले होते। मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे प्रशासनाने त्यांना सक्तीने रुग्णालयात दाखल केले आहे। त्यांच्या समर्थनासाठी दिल्ली आणि लडाखमध्ये अजूनही नागरिक शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत। तर मित्रांनो, सध्या संपूर्ण देशात शिक्षण व्यवस्था आणि शेतकरी या दोन मुख्य मुद्द्यांवरून असंतोषाचे वातावरण दिसत आहे। लोकशाहीत आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे। तुम्हाला काय वाटते? विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या या मागण्या योग्य आहेत का? तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।